कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। नमस्कार, मी सागर कदम। तुम्ही पाहत आहात माझे कोकण। बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात बातमीपत्रातील ठळक घडामोडी। रायगडावरील कचरा पाहून प्रवीण तरडेंचा संताप। रायगडासारख्या पवित्र स्थळावरती कचरा टाकल्याबद्दल त्यांनी पर्यटकांना चांगलेच सुनावले। महाडमध्ये शेतकऱ्यांची विमा कंपनीकडून फसवणूक। पीक विमा बाकी, नव्या हप्त्यासाठी तगादा। शेतकऱ्यांचा आक्रमक पवित्रा, आंदोलनाचा इशारा। सुनील तटकरेंना भरत गोगावलेंचा राजकीय धक्का। म्हसळा नगराध्यक्षांसह 9 जण शिवसेनेत। श्रीवर्धनमध्ये राजकीय समीकरणे बदलणार। रामवाडी येथील प्रभाग क्रमांक 9 मधून राष्ट्रवादी काँग्रेसच्या वसुधा पाटील यांची बिनविरोध निवड। मतदानाआधीच महायुतीच्या पदरी विजयाची माळ। आणि सावंतवाडी भाजपमध्ये अंतर्गत संघर्ष। कोरेगावकर यांची नगराध्यक्ष पदासाठी बंडखोरी। भाजप उमेदवारासमोर कडवे आव्हान। कोकण वधूवर ॲप मध्ये चॅट करणे झाले अगदी मोफत। प्रोफाइल आवडले की लगेच हाय पाठवा आणि गप्पा सुरू करा, कारण इथे चॅट करणं आहे एकदम सोपं आणि सुरक्षित, जिथे प्रत्येक मेसेज मधून वाढते ओळख आणि विश्वास। आणि बोलाल तेव्हाच तर सापडेल तुमचा परफेक्ट जीवनसाथी। तर आजच कोकण वधूवर ॲप डाउनलोड करा। आता पाहूया सविस्तर वृत्त। मराठी चित्रपट सृष्टीतील लोकप्रिय अभिनेते आणि दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी नुकतीच किल्ले रायगडाला भेट दिली। या ऐतिहासिक गडावरती फिरत असताना त्यांना काही ठिकाणी कचरा दिसल्याने त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। रायगडासारख्या पवित्र स्थळावरती कचरा टाकल्याबद्दल त्यांनी पर्यटकांना चांगलेच सुनावले आहे। तरडे यांनी त्यांच्या भावना एका व्हिडिओद्वारे सोशल मीडियावरती व्यक्त केल्या आहेत। आज खरं तर डॉक्टर विश्वास पाटील सरांबरोबर रायगड पाहायला आलोय। म्हणजे इथल्या प्रत्येक भिंतीला हात लावताना, या दगडांना हात लावताना कधी तरी इथून महाराज गेले असतील, याला स्पर्श केला असेल, म्हणजे महाराजांच्या असण्याचा भास निर्माण होतो। आणि आपल्या लोकांनी काय केलंय बघायचं तुम्हाला। म्हणजे आम्ही आता फिरत होतो तर या ऐतिहासिक वास्तूच्या खपच्यांमध्ये हे बघा, म्हणजे ज्यांनी कुणी हे इथं टाकलं असेल त्या माणसाला मी मनापासून विनंती करतो, बाबा तू परत रायगडावर येऊ नको रे। ही कचरा टाकायची जागा नाहीये। इथं आपल्या बापजाद्यांनी इतिहास घडवला, बापजाद्यांनी रक्त सांडलं। त्या छत्रपती शिवाजी महाराजांची ही पवित्र भूमी आहे। आजही महाराज इथं आहेत, ते कुठेही गेलेले नाही, त्याचं भान ठेवा। आणि फक्त स्पर्श नव्हे तर परिस्पर्श। वा, म्हणजे लोखंडाला स्पर्श झाला की त्याचं सोनं होतं, तसं महाराजांनी या परिसराचं सोनं बनवलेलं आहे। रत्नागिरी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मनोज जिंदल यांनी गणपतीपुळे समुद्र किनाऱ्यावरती पर्यटकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे निर्देश दिले आहेत। समुद्रात बुडून होणाऱ्या दुर्घटना थांबवण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत। यासाठी प्रशिक्षण घेतलेले मनुष्यबळ, होमगार्ड आणि पोलिसांची मदत घेण्यास सांगितले आहे। समुद्रातील धोकादायक भाग नो स्विमिंग झोन म्हणून घोषित करावा आणि धोकादायक ठिकाणी धोक्याचे झेंडे लावावेत, अशा सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत। पर्यटकांना योग्य माहिती देण्यासाठी LED स्क्रीन लावाव्यात आणि लाऊड स्पीकरवरून सतत सूचना व माहितीचे उद्घोष करावी, असेही ते म्हणाले आहेत। मद्यपान करून समुद्रात उतरणाऱ्यांवरती ब्रेथ ॲनालायझरच्या मदतीने दंडात्मक कारवाई करण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत। या उपाययोजनांसाठी सर्व संबंधित यंत्रणांनी एकत्र काम करावे, असे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे। गणपतीपुळे येथे येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाचा जीव वाचवणे आणि मृत्यूचे प्रमाण शून्य करणे हेच आपले उद्दिष्ट असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे। या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात एक महत्त्वाची बैठक घेण्यात आली, ज्यात विविध भागांचे अधिकारी आणि गणपतीपुळे देवस्थानचे प्रतिनिधी उपस्थित होते।
रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी धक्कादायक बातमी समोर आलेली आहे। महाड तालुक्यात हजारो शेतकऱ्यांची पीक विमा कंपन्यांकडून मोठी फसवणूक झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आलेला आहे। गेल्या काही महिन्यांपासून परतीच्या पावसाने महाडमधील भात शेतीचे अतोनात नुकसान झाले, मात्र या नुकसानीपोटी मिळणारा पीक विमा शेतकऱ्यांना अद्याप मिळालेला नाहीये। या गंभीर अन्यायाविरोधात महाड तालुका ऑर्गॅनिक ॲग्रो प्रोड्युसर कंपनीने आक्रमक भूमिका घेतलेली आहे। शासनाने तात्काळ लक्ष घालून शेतकऱ्यांना न्याय न दिल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिलेला आहे। शासनाने ह्या वर्षी आंबा उत्पादकांचे जे विमा कंपनीने शेअर्स हे केलेले आहे, विमा उतरवलेला आहे आणि त्या विमाची रक्कम फक्त रायगड आणि पालघर जिल्ह्याला अजून आजपर्यंत शेतकऱ्यांना मिळालेली नाही। बाकी सगळ्या जिल्ह्यांमध्ये शासनाने ही रक्कम दिलेली आहे, विमा कंपनीने दिलेली आहे। रायगडमध्ये जी रक्कम आहे विम्याची ती 143 प्रमाणात विमा कंपनी आमच्याकडे घेते आणि संरक्षित रक्कम जी आहे ती त्यांची ठरलेली आहे त्याप्रमाणे ती, पण सगळ्यात जास्त रक्कम रायगड जिल्ह्यामधून ती कंपनी आमच्याकडनं वसूल करते घेते। आणि नुकसान भरपाई देताना आजपर्यंत आता हा नोव्हेंबर महिना उजळला तरी दुसरा विम्याचे पैसे भरणा सुरू झालेला आहे। ह्या 30 तारीख लास्ट आहे त्याची, तरी मागच्या आर्थिक वर्षाचे पैसे विमा कंपनीने आम्हाला दिले नाही। शासनाकडे आमची अशी मागणी आहे आणि संबंधित मंत्री महोदय गोगावले साहेब त्यांच्याकडे हे खातं आहे फलोत्पादन, त्यांनाही आम्ही निवेदन दिलेलं आहे, शासनाला निवेदन दिलेलं आहे की ही शेतकऱ्यांची जी रक्कम आहे या गोरगरीब शेतकऱ्यांना ही रक्कम ताबडतोब त्वरित मिळावी अशा प्रकारची आम्ही मागणी करतोय। आणि जिल्ह्यामध्ये अनेक कंपन्या करत आहेत तरी रक्कम वेळेमध्ये शेतकऱ्यांना मिळाली नाही, तर शेतकरी कंपनीचे सगळे प्रतिनिधी या ठिकाणी आंदोलन करण्याला तयार झालेले आहेत आणि ते आम्ही निश्चितपणे करणार। आता बातमी आहे रायगड जिल्ह्याच्या शिरपेचामध्ये आणखी एक मानाचा तुरा खोवल्याची। उरण तालुक्यातील जसखार येथील मैत्रेय राजेश्री गणेश मोकल याने आंतरराष्ट्रीय पॉवर लिफ्टिंग चॅम्पियनशिप मध्ये सुवर्ण पदक पटकावून भारताचे नाव उंचावलेले आहे। दिनांक 15 ते 17 नोव्हेंबर 2025 दरम्यान भूतानमधील थिम्पू येथे झालेल्या या प्रतिष्ठित स्पर्धेमध्ये मैत्रेयने 93 किलो वजनी गटात आपले कौशल्य सिद्ध करत सुवर्ण पदकाला गवसणी घातलेली आहे। या यशाने तो आंतरराष्ट्रीय स्तरावरती चमकलेला आहे। यापूर्वी 18 ते 21 ऑगस्ट 2025 रोजी टाटानगर झारखंड येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत त्याने रौप्य पदक जिंकले होते। याच उल्लेखनीय कामगिरीमुळे त्याची आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली। शिवछत्रपती पुरस्कार विजेते संतोष शिंदे यांचे मार्गदर्शन आणि जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरणाचे आर्थिक सहकार्य त्याला मोलाचे ठरले। यापूर्वी 18 ते 21 ऑगस्ट 2025 रोजी टाटानगर झारखंड येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत त्याने रौप्य पदक जिंकले होते। याच उल्लेखनीय कामगिरीमुळे त्याची आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली। शिवछत्रपती पुरस्कार विजेते संतोष शिंदे यांचे मार्गदर्शन आणि जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरणाचे आर्थिक सहकार्य त्याला मोलाचे ठरले। जगभरातून 150 तर भारतातून 30 स्पर्धक सहभागी झालेल्या या स्पर्धेत मैत्रेयच्या जिद्द, चिकाटी आणि अथक प्रयत्नांना यश मिळाले। त्याच्या या सुवर्णमयी कामगिरीबद्दल सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत असून त्याच्या पुढील वाटचालीस अनेकांकडून शुभेच्छा दिल्या जात आहेत। श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातील राजकारणात मोठी उलथापालथ झालेली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसलेला असून म्हसळा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा फरीन अब्दुल अजीज बशारत यांच्यासह एकूण 9 नगरसेवकांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केलेला आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री उदय सामंत आणि मंत्री भरत गोगावले यांच्या उपस्थितीत मुंबईतील यशवंतराव चव्हाण सभागृहात हा पक्षप्रवेश सोहळा पार पडलाय। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावरती असताना झालेला हा पक्षप्रवेश राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे। एकूण 9 नगरसेवकांनी पक्ष बदलल्याने म्हसळा नगरपंचायतीत राष्ट्रवादीची ताकद घटलेली आहे। मंत्री भरत गोगावले यांनी सुनील तटकरे यांना हा मोठा राजकीय सुरुंग लावलेला आहे, ज्यामुळे श्रीवर्धन मधील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता निर्माण झालेली आहे। ऐन निवडणुकीच्या धामधुमीमध्ये झालेल्या या पक्ष बदलामुळे राष्ट्रवादीला मोठा फटका बसलेला असून आगामी काळात या बदलांचे पडसाद उमटताना दिसतील। या पक्षप्रवेशामुळे म्हसळा आणि श्रीवर्धनच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून पुढील काळात आणखी काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।
राज्यामध्ये एकूण 246 नगर परिषदा आणि 42 नगरपंचायतीच्या निवडणुकीचे बिगुल वाजलेले आहे। यामुळे रायगड जिल्ह्यातील राजकारणालाही वेगळीच गती मिळालेली आहे। विशेषतः गेली अनेक दशके राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे यांचा बालेकिल्ला मानले जाणाऱ्या रोहा अष्टमी नगर परिषदेची निवडणूक यावेळी लक्षवेधी ठरत आहे। या निवडणुकीत शिवसेनेच्या शिंदे गटाने तटकरेंच्याच माजी नगराध्यक्षा सौ शिल्पा धोत्रे यांना आपल्या पक्षात घेऊन नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी दिलेली आहे। एका बाजूला नगरसेविका, सभापती आणि नगराध्यक्षा म्हणून दांडगा अनुभव असलेल्या सौ शिल्पा धोत्रे आहेत, तर दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी काँग्रेसने सुशिक्षित तरुण पण राजकारणात नवख्या वनश्री समीर शेडगे यांना संधी दिलेली आहे। राष्ट्रवादीमध्ये काही इच्छुक उमेदवारांना डावलल्याने नाराजी असल्याचीही चर्चा आहे। यामुळे यंदा रोह्यात तटकरेंचा गड कायम राहणार की बदलाचे वारे वाहणार असा प्रश्न उपस्थित होत आहे। शिवसेनेचे नेते तटकरेंच्या घराणेशाहीवरती टीका करत आहेत, तर तटकरे सध्या मौन बाळगून आहेत। येत्या काळात ही निवडणूक अधिकच रंगतदार होणार असून रोहेकर नेमका कुणाला कौल देतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। पेड नगरपालिकेच्या नगरसेवक निवडणुकीत एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे। रामवाडी येथील प्रभाग क्रमांक 9 मधून राष्ट्रवादी काँग्रेसच्या वसुधा पाटील यांची बिनविरोध निवड झालेली आहे। नगरसेवक पदासाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत प्रभाग क्रमांक 9 मधून वसुधा पाटील यांच्या विरोधामध्ये एकही उमेदवाराने आपला अर्ज दाखल केलेला नाहीये। राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुतीच्या अधिकृत उमेदवार म्हणून त्यांनी अर्ज भरला होता, त्यामुळे त्यांच्या बिनविरोध विजयाचा मार्ग मोकळा झाला। या विजयाबद्दल त्यांचे सर्वच स्तरातून अभिनंदन होत आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि रायगडचे खासदार सुनील तटकरे, मंत्री आदिती तटकरे, माजी आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह अनेक प्रमुख नेत्यांनी वसुधा पाटील यांना शुभेच्छा दिल्या आहेत। माझ्या आई वडिलांनी तिला राजकारणात टाकला, तिथून जी परंपरा चालू झाली, मग माझ्या आई वडिलांनंतर मी तिला समर्थपणे म्हणजे साथ देत राहिलो आणि त्याचा परिणाम म्हणून ती आता 6व्या वेळी बिनविरोध निवडून आली। जनतेने तर पूर्ण सहकार्य केलेलंच आहे आणि करतच आहेत। त्यांचं आमच्यावर प्रेम आहे, आमचंही त्यांच्यावरती प्रेम आहे आणि त्या प्रेमापोटीच हे सगळं घडत आहे। याच्यामध्ये तटकरे साहेब, आदितीताई आणि अनिकेत भाई यांचा सुद्धा मोठा वाटा आहे। माझे मिस्टरांनी तर सांगितलेलं आहे, तुला जनतेने निवडून दिलेली आहे, तू घरात काहीही बघू नकोस, तू पहिला घरातून बाहेर जायचं, लोकांची कामं करायची। मी म्हणजे निवडून आल्यापासून ह्या आपल्या इथं रामवाडीला स्मशानभूमी नव्हती, स्मशानभूमी बांधली। रामवाडीला आपले पाईपलाईन नव्हती पाण्याची, ती आणली। लाईटची सोय नव्हती, ती केली। आता सगळी गटार, रस्ते हे सगळे कामं मी केली, विकास कामं। आता शिवाजीनगर मध्ये पण पूर्ण मी रोड केलेत, शेड बांधले, पण साहेबांनी निधी देऊनच केले। तटकरे साहेबांचे उपकार आहेत, तटकरे साहेबांमुळेच मी ही कामं करू शकले। आता पुढची जी कामं आहेत, रिंग रोड आहे, रस्त्याला मोठे हे इकडून आता पोलची पण सोय झालेली आहे, तिथं सगळे खांबे उभे केलेत, आता पोल फक्त उभे करायचे आहेत, ती पण सोय झाली। शाळेचे तिथं हे केलंय, विसर्जन घाट बांधलंय, समाज मंदिर बांधलाय शिवाजीनगरला, हे सगळं मंदिर बांधलाय गणपतीचा, हे सगळं मी केलेलं आहे। कणकवली नगरपंचायत निवडणुकीतील एका महत्त्वाच्या घडामोडीने राजकीय वर्तुळामध्ये सध्या चर्चांना उधाण आलेले आहे। उमेदवारी अर्जांच्या छाननी वेळी नगराध्यक्ष पदाचे भाजपचे उमेदवार समीर नलावडे यांच्या उमेदवारीवरती शहर विकास आघाडीचे उमेदवार संदेश पारकर यांनी हरकत घेतली। पारकर यांनी एका गुन्ह्यात शिक्षा झाल्यामुळे नलावडे हे निवडणूक लढवण्यास अपात्र असल्याचा दावा निवडणूक निर्णय अधिकारी दीक्षांत देशपांडे यांच्या निदर्शनास आणला। यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले। मात्र समीर नलावडे यांच्या वतीने ॲडव्होकेट राजेंद्र रावराणे यांनी प्रभावी युक्तिवाद केला। ॲडव्होकेट रावराणे यांनी उच्च आणि सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वाचे निकाल सादर करत स्पष्ट केले की जिल्हा न्यायालयाने दिलेल्या शिक्षेविरोधात नलावडे यांनी उच्च न्यायालयात अपील केले। विशेष म्हणजे उच्च न्यायालयाने नलावडे यांच्या शिक्षेला सध्या स्थगिती दिलेली आहे। कायद्यानुसार शिक्षेला स्थगिती मिळाल्यास संबंधित व्यक्ती निवडणूक लढू शकते। या महत्त्वपूर्ण युक्तिवादानंतर निवडणूक निर्णय अधिकारी देशपांडे यांनी संदेश पारकर यांचा आक्षेप फेटाळून लावलाय। त्यामुळे समीर नलावडे यांचा नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीतील सहभाग निश्चित झाला असून कणकवलीच्या राजकारणात हा निर्णय आता चर्चेचा विषय ठरलेला आहे। गंभीर बाब अशी आहे, मी जो आक्षेप घेतला तो आक्षेप असा आहे की जे समीर नलावडे जे उमेदवार आहेत
यांच्यावर अटेम्प्ट टू मर्डर म्हणजे खून करण्याचा प्रयत्न, ह्या गुन्ह्याच्यावर जवळजवळ 7 वर्षाचा कठोर कारावास अशा प्रकारची शिक्षा झालेली आहे. 15,000 रुपयाचा दंड त्यांना झालेला आहे. आणि म्हणून भारतीय जनता पार्टीचा जो या नगरपंचायतीचा उमेदवार आहे हा गुन्हेगार प्रवृत्तीचा आहे आणि त्यामुळेच मी त्या ठिकाणी हरकत आणि आक्षेप त्या उमेदवारावर त्या ठिकाणी घेतलेला आहे. याबाबत जो आम्ही हरकत घेतली त्याबाबत त्याच्यावर चर्चा झाली, पण त्याही पलीकडे जाऊन जर अशा प्रकारचा उमेदवार जर शहराला दिला जात असेल तर याबाबत सुद्धा कोर्टामध्ये जाऊन याबाबतची दाद ही रीतसर त्या ठिकाणी मागितली जाईल आणि तो सुद्धा प्रयत्न आमचा त्या ठिकाणी आहे. म्हणून मी या निमित्तानं कणकवलीवासियांना एवढंच सांगतो की आपण सुज्ञ मतदार आहात, कोणाला त्या ठिकाणी आपण निवडून दिलं पाहिजे याचा गांभीर्यानं विचार करा आणि योग्य माणसाच्या हातामध्ये त्या ठिकाणी कणकवलीचं नगराध्यक्षपद द्या, हेच सांगण्यासाठी तुमच्या समोर मी त्या ठिकाणी. राज्याच्या निवडणूक आयोगाने 17 तारीख उमेदवारी अर्ज दाखल करण्याची दिली होती. जर राज्याच्या आयोगाचा जर निकषाप्रमाणे राज्याच्या आयोगाच्या आदेशाप्रमाणे आपल्याला या सर्व प्रोसेस करायची आहे, पण माझं म्हणणं असं आहे की 17 तारीखला ह्यांचं नोटरी केलेल्या ॲफिडेविटवर सह्या नाही आहेत, त्याच्या नोटरीचा रजिस्टर नंबर नाही आहे, प्रत्येक पेजवर सह्या नाही आहेत. त्याच्यानंतर त्यांनी जो कोण ओळख म्हणून द्यायची आहे त्या ओळखीची आधार कार्ड नाही आहे, ओळखीच्या माणसाच्या सह्या नाही आहेत. मग मी म्हणतो की ठीक आहे, निवडणूक निर्णय अधिकारी आहेत, त्यांनी 2 तासाची वेळ दिली. मग उद्या असंही होईल ना, पुढे भविष्यात हा पॅटर्न राज्याला लागू होईल की तुम्ही छाननीच्या वेळीच उमेदवारी अर्ज दाखल करा. म्हणजे हे मला चुकीचं दिसतंय की राज्याचा निवडणूक आयोगाचे जे काय निकष आहेत, जे काय त्यांचे नियम अटी शर्ती आहेत, त्याची ही पूर्ण धूळधाण होते, अजिबात म्हणजे त्याचं पालन होत नाही आहे. त्याच्यामुळे माझं तर सरळ म्हणणं आहे की मग राज्याच्या आयोगाचे नियमच बदलून टाका. तुम्ही सरळ 17 तारीख उमेदवारी अर्ज दाखल करून झाल्यानंतर 18 तारीखला तुम्ही त्यांना छाननीच्या वेळी तुम्ही त्यांना 2 तास वेळ देता. म्हणजे ही चुकीची प्रोसिजर राबवली जाते. या विरोधात आम्ही आमच्या वरिष्ठांशी बोलून कोर्टामध्ये जाण्याची आम्ही तयारी केलेली आहे. समीर नलावडे यांच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीला संदेश पारकर यांनी आपल्या वकिलांमार्फत लेखी हरकत घेतली आणि त्यामध्ये असा मुद्दा उपस्थित केला होता की समीर नलावडे यांना सेशन कोर्ट्स सिंधुदुर्ग या इथे एका केसमध्ये शिक्षा झालेली आहे आणि त्यामुळे ते अपात्र आहेत आणि त्यांना निवडणूक लढवता येणार नाही, त्यांचा अर्ज अवैध करावा. त्याच्यावर आम्ही म्हणणं सादर केलं आणि आम्ही युक्तिवाद केला. त्यांचा युक्तिवाद असा होता की शिक्षा झाल्यामुळे त्यांना उमेदवारी लढवता येणार नाही किंवा त्याचं नामनिर्देशपत्र अवैध ठरवलं पाहिजे. त्याच्या पुढे जाऊन आम्ही त्यांना सांगितलं की तशी जरी तरतूद असली तरी त्या शिक्षेला जर उच्च न्यायालयानं स्थगिती दिलेली असेल तर ती डिस्क्वालिफिकेशन राहत नाही, ते उमेदवारी अपात्रता राहत नाही. आणि समीर नलावडे यांनी उच्च न्यायालयामध्ये त्या निर्णयाविरुद्ध अपील दाखल केलेलं आहे. त्या अपिलामध्ये उच्च न्यायालयानं शिक्षेला स्थगिती दिलेली आहे. त्यामुळं त्या शिक्षेचं कारण अपात्रतेमध्ये होऊ शकत नाही. तो हायकोर्टाचा निर्णय आम्ही सादर केला आणि सुप्रीम कोर्टचं एक जजमेंट दिलं. त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे, सुप्रीम कोर्टनं क्लिअर केलेलं आहे की जर का कोणाला शिक्षा झाली असेल आणि ती वरिष्ठ न्यायालयानं ती स्थगित केली असेल तर असा उमेदवार अपात्र ठरू शकत नाही, तो पात्र ठरू शकतो, त्याला निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे. तर आमचं जे काही युक्तिवाद आहे हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी ग्राह्य धरला आणि त्यांचं जे हरकत होती ती फेटाळून लावली आणि आमचा अर्ज वैध केला. वेंगुर्ला नगर परिषद निवडणुकीसाठी भाजपने महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे. विद्यमान नगराध्यक्ष दिलीप उर्फ राजन गिरप यांना भाजपने पुन्हा एकदा नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिलेली आहे. कोणताही राजकीय वारसा नसताना केवळ जनतेच्या विश्वासावरती ते या पदापर्यंत पोहोचले होते. दुसऱ्यांदा उमेदवारी मिळाल्याने भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. आता त्यानंतर गेली 4 वर्ष प्रशासक आपल्या नगर परिषदेवर होते आणि आता 2025 ची आता 2 डिसेंबरला निवडणूक होणार आहे. आता या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीने नगराध्यक्षाची उमेदवारी कोणाला द्यावी याबद्दल थोडासा तिढाच होता आणि मी भारतीय जनता पार्टीचा कट्टर कार्यकर्ता असल्याने पक्ष नेतृत्व जे सांगेल ते मला मान्य होतं आणि त्यानंतर पुन्हा एकदा माझ्यावर विश्वास दाखवून आमचे नेते प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब, आमचे पालकमंत्री नितेशजी राणे साहेब, खासदार आमचे नारायण राणे साहेब, अशा सर्वांनी एकमताने मलाच नगराध्यक्षपद घ्या असं सुचवलं आणि मला ती नगराध्यक्षपदाची जबाबदारी दिलेली आहे.
आणि त्याप्रमाणे मी आता कालच नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीचा अर्ज सादर केलेला आहे. सावंतवाडी नगर परिषद निवडणूक आता एका मोठ्या राजकीय वळणावरती येऊन ठेपलेली आहे. भाजपच्या माजी उपनगराध्यक्षा सौ अन्नपूर्णा कोरेगावकर यांनी बंडखोरी करत नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. भाजपने अधिकृत उमेदवारी नाकारल्याने पक्षात निर्माण झालेल्या नाराजीच्या पार्श्वभूमीवरती त्यांनी हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. त्यांच्या या बंडखोरीमुळे सावंतवाडीच्या स्थानिक राजकारणामध्ये मोठी खळबळ उडालेली आहे. सौ कोरेगावकर यांच्या या निर्णयामुळे भाजपच्या अधिकृत उमेदवारासमोर तगडे आव्हान उभे राहिलेले आहे. त्यांना शहरभरातून मोठा पाठिंबा मिळत असल्याचे चित्र आहे. यामुळे ही निवडणूक अधिक चुरशीची होण्याची शक्यता आहे. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर सौ अन्नपूर्णा कोरेगावकर यांनी आत्मविश्वासाने विजयाचा दावा केलाय. पक्षश्रेष्ठी तसं आणि सावंतवाडी शहर सगळे पॉझिटिव्ह होते आणि समोर नवीन आलेले चेहरा आहे, त्यांचं काय विचार मला माहिती नाहीये, पण त्यांना एबी फॉर्म जोडलं गेलं आणि आमचं नाकारलं गेलं. त्याच्यामुळे आता सावंतवाडी शहरासाठी मी लढते. हे लढाई आहे सावंतवाडीच्या ग्रोथसाठी आहे, त्यांच्या प्रेमासाठी आहे, त्यांच्या आशीर्वादासाठी आहे. 2016 मध्ये सुद्धा तालुका महिला अध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे काम करत असताना सुद्धा मला तिकीट मिळालेलं नव्हतं आणि तेव्हा सुद्धा भावनिक आव्हान मी जनतेला केलं होतं. आज तरी उलट आहे की जनता मला म्हणते की तुम्ही तिकीट घ्यायला पाहिजे होतं, तुम्हाला द्यायला पाहिजे होती अशी म्हणतात. त्याच्यामुळे मला निश्चितच शहर न्याय देणार आहे. रायगड जिल्ह्यासह राज्यभरात नगर परिषद आणि नगर पंचायतीच्या निवडणुकांचे बिगुल वाजलेले आहे. यामुळे स्थानिक राजकारणाला वेगळीच कलाटणी मिळालेली आहे. याच पार्श्वभूमीवरती रायगड जिल्ह्यातील ऐतिहासिक मुरुड जंजिरा नगर परिषदेतही रणधुमाळी सुरू झालेली आहे. 188 वर्षांचा इतिहास असलेल्या या नगर परिषदेसाठी शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्यात प्रमुख लढत अपेक्षित आहे. या निवडणुकीसाठी शिवसेनेच्या अधिकृत नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ कल्पना संदीप पाटील यांनी आपला प्रचाराचा श्रीगणेशा केलेला आहे. टुरिझमच्या माध्यमातून तर आम्हाला विकास करायचाच आहे, कारण इथे इंडस्ट्रियल एरिया नसल्यामुळे आमचा जास्त भर हा टुरिझमवरच असणार आहे. तर पर्यटकांना वेगळेपणा काय देता येईल याच्याकडे आमचा कल असणार आहे. आज पाहिलं तर शेडच्या माध्यमातून विविध कामांचं उद्घाटन झालेलं आहे. जवळजवळ 300 पेक्षाही जास्त करोड रुपये त्यांनी इथे निधीच्या स्वरूपात आम्हाला दिलेले आहेत आणि त्याचा विनियोग आम्ही योग्य प्रकारे केलेला आहे. आणि टुरिझम वाढण्यासाठी जे काही आम्हाला प्रयत्न करावे लागतील ते आम्ही निश्चित करत आहोत. मग ते पद्मदुर्ग असेल, कासा किल्ला जो आम्ही म्हणतो तो असेल, किंवा जंजिरा किल्ला असेल, इकडे बोटिंग क्लब असेल, नंतर बुशी डॅम टाईप काही आमचे प्लॅन आहेत तेही आम्ही करणार की जेणेकरून पावसाळी टुरिस्ट हे आपल्याकडे आकर्षित होतील. असे विविध योजना आमच्या आहेतच. परंतु जनमत हे माझ्यासाठी एक स्फूर्तिदायक ठरलेला आहे. आमदारांचा विश्वास, जनमत प्लस मागे मी ज्या वेळेला नगराध्यक्ष होते 11, 12, 13 साली वगैरे, त्यावेळेला माझी काही उर्वरित कामं राहिलेली आहेत आणि ते माझं मोठं विजन होतं की ही कामं मला कुठल्याही कंडिशनमध्ये पूर्ण करायची आहेत आणि ही जर संधी मला चालून आलेली आहे तर त्या संधीचा मी का फायदा घेऊ नये असंच एक ठरवलं मी आणि त्याच्यामुळे पुन्हा एकदा मी इथे इन झालेली आहे. राहिलेली जी माझी अपुरी स्वप्न आहेत ती नक्कीच आम्ही पूर्ण करणार आहोत. रायगड जिल्ह्यातील पेण येथील सुमतीबाई देव विद्यालयामध्ये नुकताच ज्ञानेश्वरी पठण कार्यक्रम मोठ्या उत्साहामध्ये पार पडलाय. सकाळ एनआई आणि सकाळ भक्तिशक्ती व्यासपीठाच्या वतीने संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी उत्सवाचे औचित्य साधून या विशेष कार्यक्रमाचे राज्यभर आयोजन करण्यात आले होते. त्याचाच एक भाग म्हणून पेणमध्ये हा सोहळा संपन्न झाला. या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांना संत ज्ञानेश्वरांचे विचार, ज्ञानेश्वरीतील मूल्ये आणि मराठी भाषेचा अभिमान शिकवणे हा होता. इयत्ता 5वीतील विद्यार्थिनी स्पृहा सागर मोडक हिने यावेळी संत ज्ञानेश्वरांच्या भूमिकेत ज्ञानेश्वरीचे पारायण केले. तिच्यासह शाळेतील इतर विद्यार्थ्यांनीही मोठ्या उत्साहात यात सहभाग नोंदवला. विशेष म्हणजे अनेक चिमुकले विद्यार्थी वारकरी संप्रदायाच्या पारंपरिक वेशभूषेत आले होते, ज्यामुळे कार्यक्रमाला एक अनोखी शोभा आली. शिक्षिका नीता ठाकूर यांनी विद्यार्थ्यांना ज्ञानेश्वरीतील ओव्या आणि वारकरी संप्रदायाविषयी सखोल माहिती दिली. मुख्याध्यापक संदीप भोर, प्रशासन अधिकारी आर पाटील यांच्यासह शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यावेळी उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाने हा संस्कारक्षम कार्यक्रम यशस्वी ठरला. ओम नमो
रत्नागिरी येथून एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे। जिल्हाधिकारी मनोज जिंदल यांनी नगर परिषद आणि नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकांच्या तयारीचा सविस्तर आढावा घेतला आहे। दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित या बैठकीत त्यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांशी संवाद साधला। जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहामध्ये निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांच्यासह इतरही वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। या बैठकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया, त्यांची छाननी तसेच निवडणुकीसाठी आवश्यक प्रशिक्षण यावरती सविस्तर चर्चा करण्यात आली। मतदान केंद्रांवरती मतदारांसाठी उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या सोयी सुविधांचाही यावेळी आढावा घेण्यात आला। याशिवाय मतमोजणी केंद्रांच्या सुरक्षिततेसंदर्भातही जिल्हाधिकाऱ्यांनी महत्त्वाचे निर्देश दिले आहेत। जिल्हाधिकारी मनोज जिंदल यांनी सर्व संबंधित अधिकाऱ्यांना निवडणुकीचे प्रत्येक टप्पे अत्यंत काळजीपूर्वक, दक्षता घेऊन आणि आत्मविश्वासाने पार पाडण्याचे आवाहन केले। रत्नागिरी जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका शांततेत आणि पारदर्शकपणे यशस्वी करण्याच्या दृष्टीने प्रशासन संपूर्णपणे सज्ज झालेले आहे। नवी मुंबईसाठी एक अत्यंत अभिमानाची बातमी आहे। नवी मुंबई महानगरपालिकेने देशामध्ये प्रथम क्रमांकाचा राष्ट्रीय जल पुरस्कार 2024 पटकावलेला आहे। भारत सरकारच्या जलशक्ती मंत्रालयाने आयोजित 6व्या राष्ट्रीय जल पुरस्कार स्पर्धेमध्ये स्थानिक स्वराज्य संस्था गटात नवी मुंबई महानगरपालिकेला हा सन्मान दिलेला आहे। नवी दिल्ली येथील विज्ञान भवनामध्ये राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्या शुभहस्ते हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला। महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक डॉक्टर कैलास शिंदे यांनी अभिमानाने हा पुरस्कार स्वीकारलाय। नवी मुंबईने नियोजनबद्ध पाणी पुरवठा, पाण्याचा पुनर्वापर आणि शाश्वत पाणी धोरणामध्ये केलेल्या उत्कृष्ट कामगिरीसाठी हा राष्ट्रीय पुरस्कार मिळवला आहे। या यशाबद्दल आयुक्त डॉक्टर शिंदे यांनी सर्व नवी मुंबईकरांचे मनपूर्वक अभिनंदन केले आहे। नागरिकांचा सक्रिय सहभाग, पाण्याचा जबाबदार वापर आणि प्रशासनाचा दूरदृष्टीपूर्ण दृष्टिकोन याचमुळे हे शक्य झाले आहे। भविष्यातही शहराच्या जलव्यवस्थापनासाठी दीर्घकालीन उपाययोजना राबवून पुढील पिढ्यांसाठी सुरक्षित आणि सक्षम पर्यावरण निर्माण करण्याचा महापालिकेचा संकल्प आहे। नवी मुंबईचा हा राष्ट्रीय गौरव प्रत्येक नागरिकासाठी अभिमानाची बाब आहे। यासह बातमीपत्रामध्ये वेळ झाली आता इथेच थांबण्याची। कोकणामध्ये घडणाऱ्या घडामोडींची इत्थंभूत माहिती मिळवण्यासाठी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण।